ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित हा आठवडा म्हणजे 24 ते 30 मार्च 2025 हा मिथुन राशीसाठी खूप खास असणार आहे। आठवड्याच्या कुंडलीत मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवड्याचे येणारे 7 दिवस कसे असतील हे आपल्याला कळणार आहे। मिथुन राशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील तिसरी रास, ज्याचा स्वामी बुध आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 24 ते 30 मार्च 2025 हा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे। मिथुन राशीचा स्वभाव हा दुहेरी मानला जातो। कोणत्याही गोष्टीत ते नेहमी दोन्ही बाजूने विचार करतात। त्यांची विचार क्षमता अधिक चांगली असते, पण सतत विचार करण्याच्या वृत्तीमुळे त्यांचा मानसिक ताण देखील वाढू शकतो। या स्वभावाचे व्यक्ती नेहमी खऱ्या जोडीदाराच्या शोधात असतात। ज्यावेळी यांना खरा जोडीदार सापडतो तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात। मिथुन राशीचा स्वामी हा बुध ग्रह हा नवग्रहांमध्ये युवराज मानला जातो। व्यवसाय, व्यापार आणि अभ्यासात हे लोक अतिशय हुशार व्यक्तिमत्वाचे असतात। मिथुन राशीचे लोक नेहमी चांगल्या जोडीदाराच्या शोधात असतात। मनमिळाऊ पण तितकेच कठोर असे त्यांचे व्यक्तिमत्व असते। त्याचे खूप कमी लोकांसोबत पडते आणि ज्या व्यक्तींसोबत चांगले पडते त्यांच्यासोबत ते कायम राहतात। या व्यक्तीच्या मनात प्रेमभावना अधिक असते। जोडीदारासाठी याचा आधार नेहमी महत्त्वाचा ठरतो। या राशीचे व्यक्तिमत्व दुहेरी स्वभाव, अनुकूलता आणि अष्टपैलू तत्वासाठी ओळखले जाते। त्यांना विविध लोकांशी संवाद साधून त्यांच्या मनातील जाणून घ्यायला आवडते। तर अशा या मिथुन राशीचे 24 ते 30 मार्च 2025 चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांचे प्रेमजीवन उत्तम राहील। नातेसंबंधांमध्ये किरकोळ समस्या असल्या तरी तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार नाही। तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवा आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोला। पतीसोबत तुमच्या भावना शेअर करण्याची वेळ आली आहे। नात्यांमध्ये गैरसमज वाढू देऊ नका। आठवड्याच्या सुरुवातीला अविवाहित मिथुन राशीच्या लोकांना नवीन प्रेम मिळू शकते। या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल। धार्मिक शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल। या आठवड्यात तुमच्या शहाणपणाने तुम्ही तुमच्या विरोधकांनाही तुमच्या बाजूने आणण्यात यशस्वी व्हाल। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। तुमच्या प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल। मिथुन राशीच्या साप्ताहिक राशीफलानुसार 24 ते 30 मार्च या कालावधीत मिथुन राशीच्या लोकांसाठी भाग्यवान क्रमांक हा 3 आणि 6 असेल आणि भाग्यवान रंग हा पिवळा असेल। यावेळी मिथुन राशीच्या लोकांसाठी पश्चिम दिशा अनुकूल आहे आणि पूजनीय देवता हा भगवान गणेश आहेत। या आठवड्याची सुरुवात अपेक्षित परिणाम देणारी ठरेल। तुम्हाला शुभेच्छा मिळताना दिसेल। नोकरी करणाऱ्यांना आयुष्यात पुढे जाण्याच्या उत्तम संधी मिळू शकतात। ऑफिसमधील तुमचे वरिष्ठ तुमच्यावर काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपवू शकतात। जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कुठून तरी चांगली ऑफर मिळू शकते। करिअर, व्यवसायात अपेक्षित यश मिळाल्याने तुमच्या आत एक वेगळाच उत्साह आणि धैर्य दिसेल। व्यावसायिकांना व्यवसायात इच्छित नफा मिळविण्याच्या उत्तम संधी मिळतील। तुम्हाला नवीन क्षेत्रात व्यवसाय करण्याची संधी मिळू शकते। बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल। तथापि भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा त्यांच्या नफ्याची टक्केवारी थोडी कमी होऊ शकते। गृहिणींचा बहुतेक वेळ धार्मिक कार्यात जाईल। अचानक तुम्ही धार्मिक सहलीला जाण्याचा विचार करू शकता। तुमचे प्रेमजीवन उत्तम राहील। प्रेम जोडीदारासोबत प्रेम आणि सुसंवाद राहील। तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक पावलावर मदत आणि पाठिंबा देताना दिसेल। मार्च महिन्याचा चौथा आठवडा मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करणार आहे, कारण या आठवड्यात अनेक प्रमुख ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती बदलणार आहे। 24 ते 30 मार्च या आठवड्यात नवीन हिंदू वर्षाची सुरुवात या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाने होणार आहे, ज्यामध्ये दोन्ही ग्रहांचा राजा आणि सेनापती सूर्य असेल। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर 29 मार्च रोजी शनी त्याच्या मूळ त्रिकोण चिन्ह कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल। याशिवाय सूर्य, बुध, शुक्र आणि राहू मीन राशीत असतील। मंगळ मिथुन राशीत असेल आणि गुरु ऋषभ राशीत असेल। यासोबतच चंद्र एका विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलेल। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांच्या दारावर आनंद ठोठावू शकतो। त्यांना शनीच्या साडेसाती, धैया इत्यादींपासून आराम मिळू शकतो। या राजयोगांचा परिणाम मिथुन राशीच्या लोकांवर या आठवड्यात तुमच्यासाठी नवीन संधी येऊ शकतात। कामाच्या ठिकाणी तुमची सर्जनशीलता आणि कार्यक्षमता कौतुकास्पद असेल।
आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल आणि अडकलेले पैसे मिळू शकतात. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल, परंतु मित्रासोबत काही मतभेद होऊ शकतात. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा. शिवाय मिथुन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये देखील शुभ परिणाम दिसणार आहेत आणि तुमचे प्रवास देखील यशस्वी होतील. कुटुंबातील व्यापक दृष्टिकोन तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचे मार्ग उघडू शकतो आणि तुम्हाला नफा मिळण्यासोबतच प्रगतीही मिळेल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्या बढतीबाबतचा निर्णय कार्यालयामध्येही घेतला जाऊ शकतो. या आठवड्यात तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक तणावग्रस्त असाल, परंतु आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल. एकंदरीत मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे.